त्याचबरोबर भाजी मार्केटचे व्यापारी सन्मान कृषी झाले सन्मान आपण करणार आहोत. एक फेरी या ठिकाणी खरं तर तुम्ही पाहताय समीर कुठेतरी सोडून दिला आणि त्यानंतर मात्र इतक्या उद्ध्वस्त झाले. त्या ठिकाणी तेजस्वी जाधव यांचा आपण शुभसन्मान करणार आहोत. त्यांना बेस्ट आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाहता अगदी या स्पर्धेसाठी सन्मान गणेशचा संपायने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. खरं तर गणेशचं कौतुक खूप करावं, कारण पहा जगद्गुरु तुकाराम मला खूप छान सांगतात. म्हणजे हे वाक्य मी सन्माने गणेशला फक्त आणि सुनीलला मस्करी कसं वापरेल. आपण या एका जुवाचं जागत माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होतील सात्विक तयास हरिक वाटे देवा. आणि गणेशने षटकार मारून या ठिकाणी सुरुवात केली. इथे देखील विकेट येतोय. म्हणजे या अगोदर जे चित्र झालं पहिल्या बॉलवरती चौकार विकेट. पृथ्वी सन्मान आपण करणार आहोत. पृथ्वी सगळ्यांना आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पृथ्वी शुभसन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय असवले साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभसन्मान आपण करणार आहोत. असवले दादांना देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला मैदानामध्ये चित्र पाहिलं का? पहिला बॉल पडला व्हाईट बॉल, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार आणि त्यानंतर मात्र तिथे विकेट षटकार विकेट हे समीकरण मैदानामध्ये झाले. चेंडू झाले आतापर्यंत चार चेंडूचा खेळ संपला. दाखवण्यावरती 11 रन लागलेले आहेत. या ठिकाणी सन्मान्य रवींद्रजी शिंदे साहेब यांना देखील विनंती आहे, ज्या मान्यवरांचे मी नाव घेईल. खरं तर रवींद्रजी शिंदे साहेब यांना आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय दिनकरजी पाटील साहेब यांना आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य संजय आणि सन्मान्य अशोकजी इथे तुम्ही पाहू शकता. अजून एक इथे काय झाले प्रत्येक फलंदाज आहे हजेरी लावून माघारी परतण्याचं काम इथे करत आहे. तू चल मी या एक परिस्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. अजून एक विकेट येतो आहे. धक्का क्रमांक 3 लागलेला आहे धावसंख्या 11 वरती. सन्मान्य डॉक्टर अशोकजी गुप्ता साहेब यांच्या देखील या ठिकाणी शुभसन्मान आपण करणार आहोत. विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय बाबूजी लोटे साहेब यांचा देखील शुभसन्मान आपण करणार आहोत. त्यावेळी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रयत्न होता इथे जेल घेण्याचा प्रयत्न, परंतु रोमॅन्समध्ये चेंडू पडलेला आहे. पाहता एक सिंगल कंप्लीट केले. एका सेकंदानंतर 312 एकरावरती अगदी 3 गाड्यांच्या नुकसानीवरती 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि तिथे धावसंख्या पहिल्या षटकाचा 3 संपल्यानंतर 12 एकरावरती आलेला आहे. आदरणीय पोपेजी सोनकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभसन्मान होतं. त्याला आपला सन्मानाचा स्वीकार करतात. मला सत्कार पाहिजेत का मॅच पण दाखवायचे जास्त? हा ठीक आहे चालेल.
इथे हा चेंडू इथून पाहता उजव्या दिशेच्या बाहेरला चेंडू आहे. मैदानामध्ये दुसऱ्या चालू असताना पहिला बॉल आला अतिरिक्त स्वरूपाचा वाईट बॉल. गोलंदाज इथे विकास आलेले आहे. खरं तर विकास नव्हते आपल्या टीमसाठी काय करते. हा चेंडू देखील सोडला आहे. हा चेंडू देखील डाव्या दिशेच्या बाहेरचा चेंडू आहे आणि हा चेंडू देखील अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या देणारा धातू आहे. इथे या धाब्याने टीमची धावसंख्या धावपटावरती 14 या आकड्यावरती येऊन पोहोचले. अजून एक वाईट 3 वाईट पडलेले आहेत. त्यामुळे मंगळसूत्र यांची देखील अत्यंत बसून माणूस आहे. 15 डावीवरती आपल्याला 3 गड्यांच्या नुकसानीवरती आणि दुसरा षटक पाहत आहे की सुरुवात खूप खराब झालेली आहे दुसऱ्या षटकाची. मैदानामध्ये षटक क्रमांक 3 पाहत आहे की संपल्यानंतर दुसरं षटक विकास लोगोले त्यांच्या कॅप्टन यांच्याकडे दिलं होतं, परंतु त्यांचं 3 वाईटचं षटक ठरलेलं आहे आणि 3 वाईटांचा 15 अकरावरती दाखवला आणि सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या रवीचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही. फक्त एका डावीवरती समाधान एका सेकंड नंतर त्यांची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती आले. 16 धावा दाखवल्यावरती आले. व्यासपीठावरील पाहता सन्मान मंगेजी सायकर संघाच्या शुभेच्छा मानत असताना धावची संधी आहे आणि अजून एक सिंगल कंप्लीट केलं. एक सिंगल किती जाते. खरं तर पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेले होते. त्यानंतर मात्र तुम्ही या ठिकाणी पाहताय अगदी कुठेतरी चांगला कमबॅक करताना 2 फलंदाजी एवढी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एक सिंगल एक त्यानंतर 17 अकरावरती दाखवण्यात आलेला आहे 3 गड्यांच्या नुकसानीवरती. इथे आज चेंडू देखील पाहताय प्रयत्न होत आहे. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होईल आणि हा निर्धाव चेंडू सन्मान्य शिवजी दादा शाळेकर यांचं देखील अधिकारी सन्मान होत आहे. तर आपल्या सर्वांचा स्वीकार करायचा आपल्यावरती मी पाहू शकता अगदी दांडी 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 होते गोल. हे जीवन राजा क्रिकेट आहे. हुकला तो संपला आहे. तो पाहत आहे अगदी नवीन फलंदाज इथे बॅटिंगसाठी आले होते. चांगली फलंदाजी चालू होती. बसून आपण करणार आहोत त्यामुळे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मैदानामध्ये खरं तर इथे मैदानामध्ये पाहिलं 17 धावांवरती दाखवण्यात आलेला आहे. 4 विकेट आतापर्यंत गेले. GK11 सन्मान पाहता अगदी झुंज देत असताना दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघ आपल्या उत्तम ते चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये ही चाललेली मैदानामध्ये लढत GK11 विरुद्ध ताज11 मैदानामध्ये अजून एक धक्का लागलेला आहे. 4 विकेट आतापर्यंत गेलेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आता विजय साळेकर बॅटिंगसाठी आले. विजय मैदानामध्ये काय करतील 11-17 नवीनवरती दाखवलं. मैदानामध्ये दुसऱ्या षटक प्रगतीवर असताना विकास नवगणे यांचं खरं तर विकास सुरुवातीला माघारी धरले होते त्यानंतर मात्र त्यांच्या मात्र पाहायला भेटतात. बॉक्स क्रिकेटमध्ये या गोलंदाज रेकॉर्ड आहेत आणि चांगले फलंदाज त्यांची ओळख आहे. सिंगल कंप्लीट केलं त्यानंतर 18 धावांवरती दाखवण्यात आलेलं आहे. सन्मान्य पांडुरंगजी साळेकर साहेब सरपंच यांच्या ठिकाणी आपण करणार आहोत. पांडुरंगजी साळेकर सरपंच यांनी आपला समावेश स्वीकार करायचा आहे. देखील पॉईंटला सन्मान्य पांडुरंगजी साळेकर साहेब उपसरपंच त्यांच्या शुभसन्मान आपण करूया. नवनीत आपल्या समाजाचा स्वीकार करा. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल एक सिंगल आता कंप्लीट केलेले आहे आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19 रनावरती दाखवण्यात आलेला आहे. खरं तर 19 तारीख आपण पाहत असतो महाराष्ट्राचे आराध्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी किल्ले त्यानंतर तुम्ही पाहता अगदी स्वराजी शपथ रायरेश्वर किल्ल्यावरती स्वराजीचं पहिलं तोरण तोरणागड आणि त्यानंतर स्वराजीची पहिली राजधानी राजगडाने गेल्यानंतर स्वराजीचं राज्याभिषेक आणि राजधानी रायगड असा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. सन्मान्य अशोक भाऊ साळेकर यांच्या देखील अधिकारी शुभ सन्मान होत आहे. अशोक भाऊ साळेकर यांच्या वेळेची आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चांगला पट्टा केला आहे. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक चांगलं केलंय आणि ते फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला भेटलं. खरं तर पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला भेटला परंतु त्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये मोठा पट्टा आला नाही.
गोलंदाज झालेला आहे. उजवी घेऊन चेंडू जातोय. वरती आम्ही आधीचा फटका चांगला आहे. यामध्ये फटका केलेला आहे आणि या फटक्यानंतर फक्त एक सिंगल आहे. सन्मान्य श्रीकांतजी साळेकर यांच्या ठिकाणी आपण शुभसन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. इथे 5 चेंडू फक्त काम केलेलं आहे. इथे खराब आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर चेंडू मैदानामध्ये झाले तिसऱ्या षटकातले 4 बॉल शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी असतील. 25च्या अंतरावरती 4 गडी बाद हे समीकरण आपल्याला पाहायला पडेल. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल हा चेंडू सोडून दिला. हा चेंडू खराब आहे. इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव नक्कीच होते आणि अतिरिक्त स्वरूपाची धावेनंतर तीनची धावसंख्या 26 या आकड्यावरती आलेली आपल्याला पाहायला पडेल. 24 मंगेशजी गणावरे यांच्या ठिकाणी शुभसन्मान आपण करणार आहोत. त्या नोंदीचा आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक सिंगल. आता जे आपले आहेत ना त्यांचा सन्मान आपण मॅच झाल्यानंतर करू. मॅच झाल्यानंतर इनिंग ब्रेकला आपण सत्कार करूया. आता सत्कार होतो. 27 धावेवरती धावपडत तिसऱ्या षटक क्रिकेटपदावर असताना शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला आणखी एक बॉल. इथे शेवटचा बॉल देखील आलेला आहे. डॉट 3 षटकांचा गेम संपला आहे. उर्वरित 18 बॉलचा गेम संपल्यानंतर 27 धावेवरती धावपडत आलेला आहे. 4 गडी बाद 27. सर्व मान्यवरांना विनंती निश्चितच आपण स्थानापन्न व्हा. आता जे राहिलेले सत्कार आहेत आपण एक नंतर करूया. मैदानामध्ये जाऊया. 18 बॉलचा गेम संपला. आतापर्यंत 24 धावा धावपडावरती लागलेल्या आहेत. 17 धावपडावरती धावा लागलेल्या आहेत. बॅटिंग करताना सुद्धा तुम्ही पाहता या ठिकाणी निश्चितच बाहेर निघले बाहेर निघणार बॅटिंग करत असताना 27 धावपडावरती स्कोर आलेला आहे. शेवटचं षटक निर्माण झालेलं षटक आणि शेवटचं षटक बद्दल इथे नवीन गोलंदाज तुषार नाथ साळेकर आलेला आहे. शेवटचं निर्माण झालेलं षटक अतिरिक्त षटकाचा एक धाव. शेवटचा 6 बॉलचा खेळ. शेवटचं षटक हातामध्ये विसावला गेलाय. इथे विकेट येतोय. धक्का क्रमांक लागलाय 5वा. मैदानामध्ये जाण्यात शेवटचं षटक चालू असताना शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा गेम झालेला आहे. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या बॉलवरती वाईट बॉल आपला 2 बॉल झाले. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. नवीन गोलंदाज खूप आज अगदी आयुष आलेला आहे. आज आहे एक्स्ट्रा मुद्दा थोडी दुपारी फ्री असेल. आणि आता क्रिकेट किती ओव्हरले आज आहे एक्स्ट्रा मुद्दा मग दुपारी थोडं फ्री असेल. मग दुपारी थोडं फ्री असेल.
काही चेंडूंचा खेळ मैदानामध्ये पाहतो असतो. बरं यानंतरचा पाऊस आपण बघूया. स्वरूपाचा चेंडू आला, डॉट बॉल आला. या डॉट बॉलचं 34 वरती दाखवलं स्पीड आपल्याला पाहायला मिळेल. षटकार एक चौकार आला आणि त्यानंतर जे चेंडू हटवले ना राजने खूप चांगले चेंडू अचूक टप्पा विरोध मारला. अगदी सन्मान दिला पाहिलं तर षटकाचा आता एक शेवटचा बॉल बाकी असेल. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. आणखी एका चेंडूचा खेळ बाकी बॉल काय झाला 5 बॉल. शेवटचा एक बॉल बाकी. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा गेम संपलेला आहे आणि ते फ्रान्स 11 टीमने बनवलेला आहे. 34वा GK 11ला बनवायचा आहे त्या 35 धावसंख्या. या ठिकाणी या स्पर्धेसाठी सर्वांनी हॅलो 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 हां हां हॅलो 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 बस बस आवाज राहू दे थोडा. यूट्यूबला चेक करू तुम्ही. हॅलो हॅलो माईक हॅलो 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 चला मॅच स्टार्ट करा. फलंदाज पाठवा. सांज 11 टीमने या ठिकाणी फिल्डिंग लावलेला आहे. आता धावफलकावरती जर तुम्ही पाहिलं तर धावसंख्या टोटल जर धावसंख्येचा विचार केला 34 झालेल्या आहेत. आता 35 धावसंख्येचं आव्हान 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. 35 धावसंख्या GK 11नी उभं केलेल्या सांज 11 टीम. सर्व मान्यवरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. सन्मान्य श्री गणेशदास सपकाळ साहेब, संस्थापक अध्यक्ष श्री संजय अंकल पाटील सामाजिक प्रतिष्ठान घनसोली. दादा तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्याचबरोबर सन्मान्य सुनीलदादा मस्कर साहेब समाजसेवक घनसोली, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. त्यांनी देखील मोलाचं सहकार्य आमच्या तरुणांना वारंवार त्यांचं सहकार्य असतं. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कौतुक करूयात आणि जाऊयात आता मैदानामध्ये. मॅचला या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय हा GK 11 टीमने घेतला होता. सांज 11 टीम बॅटिंग करत होती. त्यांनी बनवल्या त्या 34 आणि आता 35 धावसंख्येचं आव्हान GK 11 टीम पुढे आहे.
हॅलो 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 मॅक्सिक हॅलो 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 मॅक्सिक हॅलो 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 चला मैदानामध्ये या ठिकाणी सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. ते पॉवर प्लेचं पहिलं षटक आयुष सांगे पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आयुष आलेलं आहेत. सेव्ह करायच्या तिथे धावसंख्या जर विचार केला तर उभे केलेल्या 35 धावसंख्या आता वाचवायच्या आहेत. पहिलाच बॉल इथे वाईट टाकलेला आहे. पंचांचा इशाराला अतिरिक्त स्वरूपाची एकदा एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती एक आकड्यावरती लागले जाईल. खरं तर 24 बॉलमध्ये 35 धावसंख्या म्हणजे धावसंख्या मोठी नाही. हा फायटिंग जेनिक स्कोर आहे हे मान्य करावं लागेल. परंतु जर तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजी केली तर हा सामना जिंकू शकता. इथे GK11 टीमकडून सलामीचे फलंदाज तुम्ही पाहता राज सायकर स्ट्राईकवरती आहेत. हा चेंडू देखील सोडून दिलेला आहे. ते अजून एक पंचांना इशारा केलाय नो बॉल. इथे नो बॉल म्हणलं की इथे चुकीला माफी नाही. फ्री हिट नक्कीच असेल. आणि इथे पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट अतिरिक्त स्वरूपाची एकदा एका धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती दोन्ही आकड्यावरती 35चा पाठला करत असताना आता 33 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना अगदी फ्री हिटची हिरवा कंदील तुम्ही पाहताय फलंदाज पुढे आहे. परंतु गोलंदाजाचा जो विचार केला लहान खेळाडू आहे. इथे पहिला बॉल फ्री हिट असल्यामुळे इथे जीवनदान भेटेल. परंतु काय चेंडू वळतला आहे ते करता गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आयुषचं. कारण कमी वयाचा खेळाडू आहे. 17-16 वर्षाचा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. खरं ते वर्तुंबी प्रीमियर लीगचं आयोजन का केले. वर्तुंबी प्रीमियर लीगमध्ये नवीन नवीन खेळाडू यावे. ओरम क्रिकेट खेळावं आणि आपल्या गावासाठी एक गाव ग्रामीण क्रिकेटसाठी आपले खेळाडू उत्पन्न व्हावे त्यासाठी ही स्पर्धा तुम्ही निश्चितच पाहताय. आणि इथे आलेला अतिरिक्त स्वरूपाचा एक धाव एका धावेनंतर एक चेंडू झालाय. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. राज सायकर एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगली बॅटिंग. खरं तर जी पांगरी गावमध्ये श्रद्धांजली चषक झाला तिथे देखील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आवर तुम्ही संघ ठरला होता. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेवर तुम्ही संघाने गाजवलेल्या आहेत. इथे हा चेंडू अतिशय सुरेख हाताळलेला आहे. पण पहिले 2 बॉल वाईड आले. अतिरिक्त स्वरूपाचा 10 आला नो बॉल आला. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय आयुषचं. या षटकामधल्या दरम्यानचा पुढचा बॉल इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न वसला गेला आहे आणि इथे एक सिंगल कंप्लीट केले. फेकी कुठे गेले. चार धाब्यांवरती धावफलक. चेंडू झालेत मैदानामध्ये 2. GK11 टीमकडून विकास नवगणे आणि राज साळेकर ही जोडी मैदानामध्ये बॅटिंगसाठी आली असताना तुम्ही पाहता अगदी विकास द स्ट्राईकवरती आहेत. विकास नवगणे खूप चांगले फलंदाज आहेत. षटकार किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, धमक आहे, मोठे फटके हा देखील खेळाडू मानू शकतो. परंतु इथे कौतुक करावं लागेल गोलंदाजचं. कारण आयुष सायकर या खेळाडूचं जे वय पाहता अगदी लहान वयाचा खेळाडू आहे आणि खूप चांगलं पॉवर प्ले षटक नवीन बॉलवरती गोलंदाजी हा गोलंदाज करतोय. इथे पाहू शकता अगदी
कोर्ट भ्यांत विकेट होते की काय, पंचांनी बोट आकाशाकडे वरती केलेला आहे आणि ते तुम्ही पाहताय अगदी विकास नौकेने बॅक टू द पवेलियन. खरं तर लेफ्ट हँड गोलंदाजांना एक नॅचरल स्विंग असतो आणि ते स्विंगचा उपयोग करत असताना तुम्ही पाहताय अगदी पाकिस्तान टीमचा मोहम्मद अमीर गोलंदाज असेल, काय गोलंदाजी असते त्या खेळाडूची देखील. आपल्या भारतीय संघामधून देखील डावखुरे आताचे बरेचसे खेळाडू झालेले आहेत, त्यामध्ये झहीर खान हा गोलंदाज आणि त्याच गोलंदाजसारखी शैली या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी आयुष यांची. या षटकामधल्या पुढच्या बॉलवरती विकेट आला आणि चेंडू झालेत मैदानामध्ये. आता पाच चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फलकावरती धावा लागल्या जातील त्या फक्त आणि फक्त 4. सर बोला ना, खेळाडू बाद ना. सर आता दोन्ही खेळाडू बाद आहे. मी पंचांचं कौतुक करेन. खरं तर अंपायर कसे असावे उत्तम उदाहरणे आहेत. कारण तुमचा जो खेळाडू आहे, बाहेरून खेळाडू येत असताना 30 सर्कलच्या बाहेर तुमचा जो खेळाडू येईल त्याच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू ग्राउंडमध्ये इन पाहिजे, यांनी चूक त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मला वाटतं आता अभिसाळीकर बाद झालेत, बिना आनापाण्याने ते गेलेत. वर तुम्ही प्रीमियर लीग आयोजक कमिटीचं मी कौतुक करेल, काय आयोजन केलं. खरं तर डोळ्याचं पारणं फेडणारं हे आयोजन भव्यदिव्य आपल्याला पाहायला भेटतं आणि खूप चांगलं आयोजन नियोजन असताना तुम्ही पाहताय अगदी खूप चांगले काटेकोर शिस्ताचे पालन करणारे, नियमाचे पालन करणारे दोन्ही पंच आहेत. त्यांनी निर्णय दिला तुम्ही निश्चितच पाहताय. चला फलंदाज आता मैदानामध्ये या. आता तुम्हालाही बाद व्हावं लागेल, पळत जा आणि पुढून ते पहा. ज्यावेळी तुमचा खेळाडू बाद होईल सर्व टीमने इकडे लक्ष द्या. खेळाडू बाद झाल्यानंतर तुमचा खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर येत असतानाच तुमचा दुसरा खेळाडू इन झाला पाहिजे, याची नोंद घ्या तुम्ही. 4 धावेंवरती धावफलक आलेला आहे. 2 विकेटचा पतंग. 4 चेंडूंचा खेळ संपला. या पहिल्या षटकामधल्या शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खरं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक होत असताना काय गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीचे पहिले बॉल जर तुम्ही पाहिले, पहिला बॉल पडला इथे व्हाईट बॉल, दुसरा बॉल पडला नो बॉल आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. फ्रीटच्या बॉलवरती देखील अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू या ठिकाणी गोलंदाज आयुष याने टाकलेला आहे. खरं तर आयुष हा गोलंदाज ह्या टीमचं भविष्य आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती येऊन बसले. गोलंदाज आयुष इथे हा चांगला फटका खेळलाय. अगदी अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि अकूट टप्प्याच्या चेंडूला धाडलंय सीमा रेषेच्या बाहेर. कोशी क्षेत्रामध्ये चेंडू 2च रन ना, 2 का 1 रन सर, 1 रन 1 सिंगल. ओके, इथे देखील एकच सिंगल भेटेल आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता धावफलकावरती 5 या आकड्यावरती झाली. व्यासपीठ जे आहे व्यासपीठाकडे घोषित क्षेत्र म्हणून या ठिकाणी घोषित आहे, ह्याची नोंद घ्या. 1 सिंगल आले. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. अजूनही 30 धावेंचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. 19 बॉलमध्ये 30 बनवायचे. हा चेंडू देखील चांगला आहे. इथे देखील घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. इथे देखील 1 सिंगल भेटेल आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये 29 धावसंख्या बनवायच्या आहेत त्या टीम विकास नौगण आणि कंपनीला, अर्थातच GK11 टीमला. सन्माननीय रविदादा राजीवडे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना विनंती, त्यांचं हार्दिक स्वागत. दादा व्यासपीठावरती यायचं आहे. सरकारचं कोण संघ मला घेत आता करा तुम्ही. ते काय होतं पहिलं करायचं नसतं. एक ओव्हर झाल्यानंतर की आपण इनिंग ब्रेकला घ्यायच्या सरकार. स्कोर इथं गपलत होती, तिकडे गपलत होती, तिकडे पण गपलत होती. ANP लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम आमची ANPची टीम करत आहे. खरं तर खूप चांगलं कॅमेरावर्क आमचे कॅमेरामॅन करत आहे. ऑपरेटर देखील खूप चांगला आहे. स्पर्धेसाठी जे अंपायर आहेत आमचे विठ्ठलदादा असतील, आमचे दुसरे आगासकर सर असतील, हे दोन्ही खूप चांगली पंचगिरी या ठिकाणी मैदानामध्ये करत असताना तुम्ही पाहता अगदी पहिल्या षटकाचा केस संपलेला आहे. धावफलकावरती 6 धावा लागलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाजी इनवरती संदीप आलेले आहेत. संदीपचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवरती राज. पहिलं षटक राज यांनी बॅटिंग केली होती, परंतु आता राज काय करतील या मैदानामध्ये मॅचमध्ये ते पाहायचं, कारण आता लक्ष मोठं झाले. 29 धावा बनवायच्यात. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत, परंतु त्यांच्या हाताचं चाटण घेऊन चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा रेषा पारे. रास्ते 4 के चौकार. या चौकानंतर टीमची धावसंख्या 10 वरती आले.
ही झेल देखील झाली असती. प्रयत्न चांगला होता, परंतु इथे जर झेल पकडली असती तर निश्चितच गडी बाद झाला असताना अजून एक धक्का लागला असता. इथे अतिरिक्त स्वरूपाची धाव तुम्ही पाहताय, अगदी 4 भेटल्या आणि 4 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 आकड्यावरती 35चा पाठलाग करत असताना 25चं लक्ष येणाऱ्या 17 बॉलमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या भोर क्रिकेट असोसिएशनमधली उत्कृष्ट कर्णधार, भोर क्रिकेट असोसिएशनसाठी ज्यांची धडपड खूप आपल्याला पाहायला भेटते, एक उत्कृष्ट कोंडगावचे खेळाडू, भोर प्रीमियर लीग असेल, भोर चॅम्पियन ट्रॉफी असेल, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. नवी प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्या भोर तालुक्यातील एक खेळाडू खेळत असतात. त्यांचं नाव म्हणजे राजू दिघे. त्यांच्या ठिकाणी शुभगमन झालेलं आहे. राजू यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राजू आलेत आणि ते निश्चितच तुम्ही पाहता अगदी राज सायकर बाद झालेले आहेत. बरोबर, राज सायकर यांना देखील राजू दिघे यांना भेटायची हाऊस झाली की काय, आणि त्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस केलं. राज सायकर बॅक टू द पवेलियन. 10 आकड्यावरती धावफलक आलेला तुम्ही निश्चितच पाहताय 3 गाड्यांच्या नुकसानावरती. राज सायकर यांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. राज सर, राजू दिघे या ठिकाणी तुम्ही पाहता यांचं शुभागमन झालेलं आहे. कोंडगावचे उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी मुंबईमध्ये ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलंय. भोर तालुक्यामध्ये भोर चॅम्पियन ट्रॉफी असेल, भोर प्रीमियर लीग असेल, बऱ्याचशा स्पर्धा गाजवलेले राजू दिघे यांचं सहर्ष स्वागत. 10 आकड्यावरती 3ऱ्या विकेटचं पतंग तुम्ही या ठिकाणी होताना पाहताय. यानंतरची मॅच MD 11 विरुद्ध शिवसह्याद्री 11. हा सामना देखील 4 षटकांचा राहील आणि त्यानंतर 6-11चा एक मॅच ती 4 षटक आणि बाकी पुढील सगळे सामने 3 षटकांचे राहतील. याची नोंद घ्या. हा फटका चांगला खेळलाय. इथे थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. चेंडू उचलतील, क्षेत्ररक्षक फेकतील, तोपर्यंत तुम्ही पाहताय अगदी एक सिंगल घेतल्या. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 आकड्यावरती येऊन पोहोचलेल्या, 11 आकड्यावरती येऊन पोहोचलेले आहे. 35 धाब्यांचा पाठलाग करत असताना 11 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी दोंडेवाडी प्रीमियर लीग तुम्ही पाहिली. आज या ठिकाणी आपलं बरं तुम्ही प्रीमियर लीग पाहायला भेटे. म्हणजे भोर तालुक्यामध्ये जे ग्रामीण गाववाईचं क्रिकेट हे हाफपिचचं होत होतं ते कुठेतरी आता फुल पिचकडे आलेलं आहे. इथे चांगला चेंडू हटवला आणि जवळजवळ अर्धे टीमचे खेळाडू इथे बाद झालेत. धक्का क्रमांक लागलेला तुम्ही पाहताय. अजून एक खेळाडू बाद झाला आहे आणि इथे 11 या आकड्यावरती धक्का क्रमांक 4 फलंदाज बॅटर बाद झालेत. अजय नवीन खेळाडू या, लवकर या. खरं तर ज्यावेळी 24 बॉल मध्ये 35 धावसंख्या पाहिजे होत्या, आपल्याला असं वाटलं सहज राज सायकर यांचा संघ जिंकेल, विकास नवगण यांचा संघ जिंकेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होतंय, क्रिकेट एक भयंकर स्वप्न या ठिकाणी आता तुम्ही पाहताय निश्चितच पडलंय. GK 11 टीमला जे लक्ष छोटं होतं ते आता मोठं झालेलं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू असताना दुसऱ्या षटकामधला 5वा बॉल गोलंदाज संदीप निघतील. आतापर्यंत संदीप यांनी 2 विकेट घेतलेल्या आहेत, फक्त 5 धावसंख्या खर्च केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहताय पुंडलिक यांनी देखील फटका सुरेख फटकावलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे काय होत आहे, मैदानामध्ये झेल सोडली आहे. इथे खरं तर ही झेल घेणं खूप महत्त्वाचं होतं. ही झेल जर पकडली असती ना, ती झेल नव्हती तर मॅच होती. परंतु इथे तुम्ही पाहता अगदी जीवनदान भेटलंय आणि त्यावरती पंच किती धावा पळून काढलेत, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या तुम्ही जर पाहिलं अगदी 13 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. षटकामधा दरम्यानचा पुढचा बॉल इथे सन्मान दिला आहे. हा चेंडू चांगला होता. पण क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकार झालेत नाहीत. क्रिकेट म्हणजे खराब चेंडूचा घेतला जाणारा समाचार, चांगला चेंडूवरती दिला जाणारा सन्मान म्हणजे क्रिकेट असतो. इथे सन्मान दिला आलेल्या ह्या बॉलवरती तुम्ही पाहताय फक्त एक सिंगल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 14 आकड्यावरती दुसरं षटक संपलेलं आहे. आता येणाऱ्या बॉलमध्ये अर्थात येणारे चेंडू असेल 12 आणि 21 धावेंची गरज. 12 बॉल 21, 35चा पाठलाग करत असताना आता 14 धावेंवरती धावफलक आला आहे. शेवटचे 12 बॉल खूप महत्त्वाचे असले. तिसरं षटक खूप महत्त्वाचं आहे. स्कोर का सर 35 बनवायच्या होत्या, आता 14 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये एक चौकार आला, एक सिंगल आला, एक डबल आणि एक सिंगल. आपण ह्याच्यातूनच काढू. कोण नवीन आहे चौतीस झालेत, 35 करायचे आहेत. 2-2 स्कोरर आहेत. इथे विजय सायकर देखील मॅन्युअल स्कोरर आहेत. दुसरे आमचे ऑपरेटर स्कोरर, दोघांचंही काम चांगलं आहे. आणि तिसरे आमचे राजू दिघे आहेत. 3 स्कोरर टेन्शन घेऊ नका सर, बरोबर आहे स्कोर. 34 झालेले आहेत, 35 करायचे आहेत.
3 स्कोरर आपण या ठिकाणी लावलेले आहेत. तिघांचे आकडा सेम आला, तिघांना लांब लांब कोपऱ्यावरती बसवले. चला मॅचला सुरुवात करूयात. नवीन खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी समीर गोलंदाजी एंडवरती आलेले आहेत. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता 12 असतील आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 21 धावसंख्या. समीर या ठिकाणी गोलंदाजी सुरू असताना आपल्या टीमसाठी काय करतील. स्ट्राईकवरती पुंडलिक आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत पुंडलिक यांनी खेळलेले आहेत. टीमसाठी 3 धावा आणि जीवनदान हे ते पुंडलिकाला भेटलेलं आहे. चौदावरती 4. तिसरं षटक स्टार्ट होत आहे. इथे 10.50च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट तुम्ही पाहता अगदी. षटक क्रमांक 3 पहिला बॉल. या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न या ठिकाणी फसला जातो. आता 11 बॉल शेवटचे असतील आणि अंतिम 11 बॉलमध्ये 21 धावसंख्या. बॅटची एज लागले आणि त्यानंतर एक डी झोन मध्ये गेलेला चेंडू तुम्ही पाहताय. अगदी एक सिंगल भेटते या ठिकाणी. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 15 आकड्यावरती. 20 धाव्यांची गरज येणाऱ्या 10 बॉल म्हणजे प्रति चेंडू मागे इथे 2 धावा आता उभ्या करायच्या आहेत. इथे सांज 11 टीमने प्रथमतः बॅटिंग केली. 35 धाव्यांचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना GK 11चे फलंदाज पुंडलिक स्ट्राईकवरती आहेत. 10 बॉल 20. हा फटका फसला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. त्यावरती एक धाव कंप्लीट केलेली आहे. रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आहे. 19 धाव्यांची गरज. आता येणारे बॉल असतील 9. अब एक्के दुक्के से काम नाही चलेगा. इथे तुम्ही जर एकेरीत धावा काढत बसला ना तर तुमच्यावरती दबाव वाढणार आहे. तुमच्यावरती हे जे धावसंख्येचं डोंगर आहे, धावसंख्येचा जो बोजा आहे तो वाढत जाईल. त्यामुळे इथे कुठेतरी स्पेशल रिलीज करणारा एक षटकार किंवा एक चौकार इथे येणे गरजेचं आहे. समीर यांची नफेतुली गोलंदाजी, खूप चांगले गोलंदाज समीर आहेत. 9 बॉल शेवटचे 19 धाव्यांची गरज. चांगला फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगळातली ताकद. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे वाघाची दाढ. फलंदाज पुंडलिक फोडतोय पहाड. अनिकेतच्या बॅट मधून खूप चांगला फटका. प्रॉपर टायमिंग इथे तुम्ही आपल्याला पाहायला भेटतोय. जो दबाव होता तो दबाव इथे निखरला गेलाय आणि तुम्ही पाहता अगदी या 6 धावांनंतर टीमची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती आली. निश्चितच आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ चषक 2025 मध्ये तुम्ही पहिल्याच मॅचचा तरार जर पाहिला ना, अगदी 10 बॉलवरती 20 वरती मॅच गेली. त्यानंतर 19 वरती मॅच आली होती आणि आता हा षटकार 22 धावा दफलकावरती लागले. 13 धाव्यांची गरज मैदानामध्ये आता पाहायला भेटेल. अकुटाबादा चेंडू होता. इथे चांगला फटका खेळलाय. त्यावरती एक धाव कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल उचलण्याचा प्रयत्न चांगला आहे आणि तिथे 23 धाव्यांवरती दफलक. येणारे आता 7 बॉल असतील आणि 7 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. या चेंडूवरती खूप मॅच आहे. आज जो चेंडू निर्धाव आला तर कुठेतरी दबाव वाढताना आपण पाहणार GK 11 वरती. परंतु इथे जर मोठा फटका आला ना तर सांज 11 टीमच्या गोलंदाजावरती दबाव वाढेल. हा चांगला फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. दुसरी धाव देखील पाहता पाहता कंप्लीट केलेली आहे. शेवटचे बॉल आता 6 असतील. 10 धाव्यांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही फलंदाजाकडून चांगली फलंदाजी आता पाहायला भेटते. खरं तर विकास या ठिकाणी आपण जर पाहिलं, विकास नवगणे गोल्डन डकचे शिकार झालेत. खातं न खुलता बाद झाले. त्यानंतर मात्र राज सायकरच्या बॅटमधून एक चौकार आला. 5 धाव्यांवरती ते बाद झाले. अभि तुम्ही या ठिकाणी पाहिलं असतील, अगदी त्यांचा विकेट देखील त्या ठिकाणी झाला. कुठेतरी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर पंचांनी दंडित केलंय आणि त्यानंतर मात्र अजय देखील माघारी परतल्यानंतर अनिकेत आणि पुरंदर ही जोडी खूप चांगलं, पुंडलिक ही जोडी खूप चांगली बॅटिंग करते. अनिकेतच्या बॅटमधून एक षटकार तर पुंडलिकच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. आता शेवटचे बॉल 6 आहेत आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 10 धावसंख्येचा. टीम मीटिंग करू नका. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती आहे. टीम मीटिंग नको. टीम मीटिंग नको. हॅलो, ऐका आणि लक्ष द्या. जास्त मीटिंग करू नका. आपल्याकडे टायमिंग कमी आहे, त्याच्यामुळे पटापट मॅच उरकायचे. आपल्याला कमिटी आणि सगळ्या खेळाडूंनी आणि कॅप्टननी सगळ्यांनी सहकार्य करा. येस विजयजी, कारण 11 वाजून 10 मिनिटं आता झालेले आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय निलेशजी सायकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. निलेशजींचं हार्दिक स्वागत. खरं तर निलेशजींनी त्यांच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट गाजवलेलं आहे. आज ते प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. जत मैदानामध्ये मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. आता षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल ते शेवटचे 6 बॉल आणि गणेश खाटपे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेत. 6 बॉलमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता असताना इथे गणेश काय करतील? गणेश मॅच काढतील की पुंडलिक आणि सुजल? शेवटचे 6 बॉल 10 धाब्यांची गरज असताना हा फटका लॉफ्टेड केलेला आहे. इथे झेल पकडले. ही झेल नाही तर मॅच होती. कॅचेस विन द मॅचेस, पकडो काय जीतो मॅच. आणि तुम्ही पाहता अगदी आता शेवटचे 5 बॉल 10 धावेंवरती समीकरण आलंय. इथे फलंदाज बाद झालेले आहेत अनिकेत. षटकार किंग अनिकेत यांना माघारी परतवावं लागलेलं आहे आणि अनिकेत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. ते बॅट्समन या लवकर या. नवनाथ पाच बॉल 10 ची गरज असताना इथे आता वाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी येते. आता 5 बॉल मध्ये 9 धावेंवरती धावफलक येऊन बसलेला आहे. अंतिम 5 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्या. नवीन आलेले फलंदाज नवनाथ या ठिकाणी आलेले आहेत. नवनाथ पुंडलिक ही जोडी मैदानामध्ये 5 बॉल 9. इथे हा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहता अगदी विकेट होत आहे. कॉट बिहाइंड द विकेट या ठिकाणी अजून एक धक्का येतो आहे. सलग 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक साठी संधी असेल कारण दोन्ही खेळाडू झेलबाद झालेत. इथे पहिली हॅट्रिक होईल का बीपीएल मधली गोलंदाज सुजल यांची. आता अंतिम शेवटचे 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये 9 धावेंची गरज. 4 बॉल 9 धावसंख्या. पहिल्याच मॅच मध्ये किती चांगला थरार आपल्याला पाहायला भेटतोय. इथे कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, पहिला मॅचचा जर विचार केला GK11 विरुद्ध सांज 11 असा सामना या ठिकाणी रंगत असताना नवीन फलंदाज या ठिकाणी आदित्य आलेले आहेत. आदित्य यांच्यावरती आता खूप मोठा धावांचा डोंगर उभा करण्याची एक व्यूहरचना या ठिकाणी त्यांच्यावरती आलेली आहे. शेवटचे बॉल मैदानामध्ये तुम्ही जर पाहिलं आता ती 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये बनवायच्या 9 धावसंख्या. षटक क्रमांक इथे चालू आहे. शेवटच्या षटकामधला हॅट्रिकचा 3रा बॉल. हॅट्रिक होईल का? आणि इथे हॅट्रिक होते. या VPL मधली अर्थात काय बरुणा चषक 2025 पर्व दुसऱ्या मधली पहिली विकेटची हॅट्रिक जाते गोलंदाज सुजलच्या नावावरती. हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आपण कोंडगावचे एक उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर आपल्या बोर क्रिकेट असोसिएशन साठी जे धडपड करणारे व्यक्तिमत्व राजूजी दिघे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. राजू यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. सहा बॉल 10 धावांची गरज होती. एक व्हाईट बॉल पडला तर 3 बॉल 3 विकेट गेलेले आहेत. 3 बॉल 9 ची गरज या ठिकाणी आपण पाहत आहोत. व्यासपीठावरती राजू दिघे यांचा शुभ सन्मान होत आहे. तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने मॅच दर्शनाला प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण व्यासपीठावरती राजू दिघे कोंडगाव यांचा शुभ सन्मान करूयात. 3 बॉल शेवटचे आहेत आणि या अंतिम 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत आता 9 धावसंख्या. थँक्यू व्हेरी मच. इथे अगदी 9 धाब्यांची गरज असताना आता एक सिंगल आले. 8 धाबा. आता शेवटचे 2 बॉल. 2 बॉलवरती 2 चौकार किंवा 1 षटकार 1 डबल हे समीकरण आता मैदानामध्ये आलंय. अंतिम 2 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये बनवायच्यात 8 धावसंख्या. मॅच होती 6 बॉल 9 वरती आणि 6 बॉल 9 वरून आता मॅच आले कुठे. इथे 2 बॉल 8 धावसंख्या.
काय गोलंदाजी केली, ते गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. इथे सांज 11 टीमचं कौतुक करावं लागेल. इथे टॉस जरी ते हरलेत परंतु मॅच जिंकतील का? शेवटचे बॉल 8. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. 2 बॉल 8 धावांची गरज. इथे हा चेंडू जवळजवळ इथे एकही धाव नाही. आता 1 बॉल 8 धावांची गरज, म्हणजे सामना जवळजवळ खिशामध्ये गेलेला आहे. जी के 11च्या खिशातून तावडीतून निष्ठून सांज 11च्या खिशामध्ये सामना गेलेला आपल्याला पाहायला पडतो. तो क्रिकेट आहे. इथे एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट आणू शकतो. आणि बऱ्याचदा आपल्या बोर तालुक्यामध्ये असे क्रिकेटच्या मॅचेस थरारामध्ये नो बॉल वाईट बॉल पडलेला आहे. शेवटचा 1 बॉल 8 धावांची गरज. अंतिम 1 बॉल इथे बाकी तुम्ही पाहताय मैदानामध्ये बनवायचे आहेत. 8 धावसंख्या. सुजल याने खूप चांगली नफेतुली गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावसंख्या आतापर्यंत दिलेत. 1 बॉल 8 धावा. इथे 1 बॉल 8. चांगला फटका षटकार आला परंतु 2 धावसंख्येमुळे